नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न आहे 50 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 50 ते 90 मध्ये मूळ संख्या येतात 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83 आणि 89. ठीक आहे. आपल्याला या संख्यांची विचारलेली आहे बेरीज. मग आता बेरीज कशी करणार? तर अगोदर एकक स्थानच्या अंकांची बेरीज करून घेऊयात. म्हणजे 3 अधिक 9 12, 12 अधिक 1 13, 13 आणि 7 20, 20 अधिक 1 21, 21 आणि 3 24, 24 आणि 9 33, 33 आणि 3 36, 36 आणि 9 45, 45शी 5, हातचे आले 4. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज 4 अधिक हे 8 12, 12 आणि 8 20, 20 अधिक 7 27, 27 अधिक 7 34, 34 अधिक 7 41, 41 अधिक 6 47, 47 आणि 6 53, 53 आणि 5 58, 58 आणि 5 63. म्हणजे 50 ते 90 या संख्येमधील सर्व मूळ संख्यांची बेरीज येते 635. पुढील प्रश्न आहे, याला आपल्याला सोडवायचं. बघा, त्याला मांडायचं कसं? तर 0.49 छेद 0.7 इथे भागाकार आहे, तर याला आपण गुणाकार लिहून अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये असं आपल्याला लिहिता येईल, म्हणजे इनवर्स. ठीक आहे. हा जो छेद 0.7 होता किंवा 0.7 होता तो अंशामध्ये येईल आणि अंशामधली संख्या ही छेदामध्ये येईल. आता सिंपल 0.49 आणि हे 0.49 कॅन्सल होतील. 0.7 आणि 7 कॅन्सल होईल आणि इथे राहतील 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 1. बघा, ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहाल? आता संख्या कोणती? 50 अधिक 3 अधिक 3/10 आणि 7/100. चला, 50 आणि 3 53, 3/10 आपल्याला असं लिहिता येईल 0.3. म्हणजे 10 असतील तर एक घर डावीकडे सरकून दशांश द्यावा आणि 100 असतील तर डावीकडे 2 घर सरकावे, म्हणजे 0.07. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, एककाच्या खाली एकक लिहा 53 अधिक यामध्ये एकक 0 आहे 0.3 अधिक इथे पण एकक 0च आहे 0.07. ही झाली मांडणी. जिथे काही नाही तिथे आपण 0 लिहू शकतो. मग आता इथे येतील 7, इथे 3, 3 आणि 0 3 आणि इथे 5. म्हणजे पर्यायापैकी उत्तर आहे 53.37. 125 मिलीमीटर म्हणजे किती मीटर? आता यासाठी एक चार्ट आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल इथे किलो, हेक्टो आणि डेका. मध्यभागी येतात मीटर, लिटर आणि ग्रॅम. इकडे आहे डेसिमीटर, त्यानंतर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. आता जर आपल्याला 1 लिटर म्हणजे किती मिलीमीटर काढायचं असेल तर लिटरच्या खाली 1 लिहा आणि मिलीमीटर उजव्या बाजूला आहे. ठीक आहे, तर तिथपर्यंत आपण 0 देत जा. मग आपल्याला किंमत मिळेल 1 लिटर म्हणजे 1000 मिलीमीटर. मग आता लिटरचं मिलीमीटर करत असताना इथे आपण काय केलं? लिटरला 1000 ने गुणलं, म्हणजे आपल्याला संख्या कशामध्ये मिळणार? मिलीमीटर मध्ये. मग या उलट
मिलीमीटर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, मिलीमीटरला जर 1000 ने भाग दिला तर आपल्याला संख्या लिटर मध्ये मिळेल. मिलीमीटरला 1000 ने भागल्यास संख्या मिळेल लिटर मध्ये. सॉरी, मग इथे 125 आहेत. 125 ला आपल्याला काय करावं लागेल, 1000 ने भाग द्यावा लागेल. बघा, 125 हे मिलीलीटर आहे, तर याला लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने भाग द्या. 3 घर डावीकडे सरका आणि दशांश येईल 0.125. पर्याय आहे ए. 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी कमाल विषम संख्या. आता कमाल म्हणजेच काय, तर मोठ्यात मोठी, आणि मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना आपण संख्येचा उतरता क्रम घेतो. यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 7. त्यानंतर 7 पेक्षा लहान आहे 6. आता जर आपण इथे 3 आणि इथे 0 घेतला, हा उतरता क्रम आहे, परंतु इथे काय मिळेल आपल्याला, ही मिळेल समसंख्या. आपल्याला विचारली काय, विषम संख्या. मग आपल्याला काय करावं लागेल, 7, 6, 0, 3. ठीक आहे, हे आहे या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद.